नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा. समाधान नारायण बोडके, तळवाडी, त्र्यंबकेश्वर. तुमचा आता दुधीचा प्लॉट आहे, याला छान बहार वगैरे लागलेला आहे आणि प्लॉट पण काळोखीला दिसतोय भरपूर मस्त. तर याला प्रॉब्लेम काय होता? याला डिंक्याचा प्रॉब्लेम होता. तर 100 झाड प्लॉटमध्ये गेलेले होते. 100 झाडे हो. पूर्ण गेलेले होते सुकून. हो, पूर्ण सुकलेली. त्याला काय उपाय केला तुम्ही? त्याला ऑप्टिग्रो आणि रोको मारलं. हा. त्या बऱ्यापैकी 90% कंट्रोल झालं. 90%. मग वेल किती सुकली तुमच्या नंतर? आता वेल्याच्या नंतर काय सुकेल नाही, दिसतीच नाही आता. दिसतीच नाही. तुमचं बघून आता बाकीचे इतर पण शेतकरी इथं आहे, तर तुम्हाला काय वाटतं सर? नाही मारला नाही, आम्ही पण मारलाय आता. तुम्ही पण मारला? हो, केलं. म्हणजे यांचा पहिले प्लॉट सुकत होता? हो बघितलं आम्ही पण. हा. झाड सुकलेले होते 100 झाड. 100 झाड. आता 10-15 दिवस झाले त्यांनी स्प्रे मारला, तर आता त्यांना 100% रिझल्ट वाटू राहिले. 100% रिझल्ट राहिले, म्हणजे परत सुकवा आलाच नाही. नाही. सुकवा नाहीच. मग आता तुम्हाला काय वाटतं औषधाबद्दल? औषधाचा रिझल्ट एक नंबर आहे. इतर शेतकऱ्यांना फवारा चांगला आहे रिझल्ट त्याचा. डिंक्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. रामबाण उपाय हो, डिंक्यासाठी. रामबाण. याच्या आधी तुम्हाला असं औषध मिळालं होतं का? नाही नाही, आम्ही भरपूर आम्ही पेस्ट केल्या इतर भरपूर पेस्ट करून पाहिल्या त्याच्या औषधांच्या, पण काही रिझल्टच भेटला नाही त्याचा आम्हाला. कोणत्याच औषधाचं? कोणत्याच औषधाचं भेटलं नाही. त्याला पेस्टिंग करून पाहिली, धुवून काढले झाडं, पण काही रिझल्टच नाही झाला. पण ॲप्टोग्रो आणि रोको फवारल्यानंतर एक नंबर रिझल्ट आला. 1 नंबर रिझल्ट आला. हो. धन्यवाद सर. हो.